नासिक रिंग रोड परियोजना के लिए चल रही भूमि अधिग्रहण प्रक्रिया को लेकर विपक्ष के नेता विजय वडेदीवार ने गंभीर सवाल उठाए हैं। उन्होंने आरोप लगाया है कि कुंभ मेले के नाम पर भूमि अधिग्रहण में भारी अनियमितताएं हुई हैं। वडेदीवार का कहना है कि रिंग रोड के संरेखण अलाइनमेंट में संदिग्ध बदलाव कर कुछ लोगों को फायदा पहुंचाने की कोशिश की गई है। किसानों पर दबाव बनाया गया और महिलाओं के साथ दुर्व्यवहार जैसी गंभीर शिकायतें सामने आई हैं। इन आरोपों से पूरी भूमि अधिग्रहण प्रक्रिया की पारदर्शिता पर सवाल खड़े कर रही है। वडेदीवार ने बताया कि विधानसभा में ये मुद्दा उठाए जाने के बाद राज्य सरकार ने राजस्व विभाग के अपर मुख्य सचिव के नेतृत्व में उच्च स्तरीय जांच के आदेश दिए हैं। सरकार ने कहा है कि 15 दिनों के भीतर रिपोर्ट प्रस्तुत की जाएगी, जिसमें यह स्पष्ट किया जाएगा कि क्या रिंग रोड का संरेखण जानबूझकर बदल गया था, क्या किसी को पहले से जानकारी देकर जमीन खरीदने और आर्थिक लाभ पहुंचाने की कोशिश हुई तथा संबंधित अधिकारियों की भूमिका क्या रही। वडेदीवार ने मांग की है कि सरकार केवल जांच की घोषणा तक सीमित नहीं रहे, बल्कि किसानों पर दबाव बनाने, महिलाओं के साथ दुर्व्यवहार करने और अधिकारों का दुरुपयोग करने वाले कर्मचारियों अधिकारियों के खिलाफ कड़ी कार्यवाही भी करे। उन्होंने कहा कि विकास परियोजनाओं के नाम पर किसानों के साथ अन्याय नहीं होना चाहिए। भूमि अधिग्रहण पूरी तरह पारदर्शी, निष्पक्ष और किसानों की सहमति के साथ उचित मुआवजा देकर किया जाए, ताकि जनता का सरकार और प्रशासन पर भरोसा कायम रहे। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न कुंभमेळ्यासाठी जो रिंग रोड केला जातोय त्या रिंग रोडच्या भूमी संपादनाच्या संदर्भातला विषय अध्यक्ष महोदय, खरं आहे की हा विषय येत असताना यामागचं फार मोठं राजकारण सुद्धा यामागे आहे। अनेक अधिकाऱ्यांचे या ठिकाणी अलाइनमेंट करणाऱ्यापासून जे एजन्सी आहे त्यांच्यापासून सगळ्यांचा याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। खरं तर या अधिकाऱ्यापेक्षा अधिकारी 25 वर्षाचा तरुण अधिकारी आहे। या आपण जे दत्ता नावाचं, मला त्याच्यामध्ये हा गडचिरोलीला पण होता, तसं हा डायरेक्ट IAS अधिकारी आहे, याचं काही त्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे असं मी म्हणणार नाही। पण याच्यामागे एक षडयंत्र आहे अध्यक्ष महोदय। षडयंत्र असं आहे, तेथील जिल्हाधिकारी जे आहेत, आता ते जिल्हाधिकारी एवढे महान आहेत तुमचे नाशिकचे, ज्यांचं नाव प्रसाद, आयुष प्रसाद, रोज प्रसाद खातात, आणि या व्यक्तींनी, या अधिकाऱ्यांनी कुणाची इन्क्वायरी मागावी? PDJ यांना ज्युडिशरीच्या डिस्ट्रिक्टच्या जजची इन्क्वायरी मागायचा अधिकार आहे का? हा याच्यासाठी यांना नेमलं चौकशीसाठी। ही बाब सरकारची आहे, ज्युडिशरी डिपार्टमेंटची आहे। म्हणजे एखादा अधिकारी कुठल्या अधिकाराचा गैरवापर करू शकतो हे सर्व पुरावे आहे। या जजची इन्क्वायरी करायचा अधिकार कलेक्टरला कधीपासून आला हो? जिल्हाधिकाऱ्याला? तुम्ही कल्पना तरी करू शकता। आणि हा मी बावनकुळे साहेब माननीय मंत्री महोदयांना सांगतो की हा फार याचा रेकॉर्ड जरा तपासा तुम्ही। हा दुसऱ्याला स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या अधिकाऱ्यांना टार्गेट करतो, ही वस्तुस्थिती आहे, तुम्ही चौकशी केली पाहिजे। हे प्रकरण ज्यावेळेस झालं, ज्यामध्ये अलाइनमेंटमध्ये आपल्याला लक्षात आणून देतो मी काही बाब अध्यक्ष महोदय, की यामध्ये जी तक्रार आली अलाइनमेंट बदलला, बघा सगळे पुरावे आमच्याकडे या संदर्भातले आहेत, मी तुम्हाला माहिती असेल तर अध्यक्ष महोदय पाठवतो। यामध्ये जे अलाइनमेंट बदलली 4 मेच्या यादीमध्ये ज्या सर्वे नंबरचा नाव नव्हता त्या सर्वे नंबरमध्ये 24 मेला नाव आलं। यामध्ये सचिन चिंतावार नावाच्या यांची रिंग रोड अलाइनमेंटचं काम या कंपनीकडे आहे, एकम कंपनी, सचिन चिंतावार आणि स्वप्नील चिंतावार। या लोकांनी फायद्यासाठी स्वतःच्या, हीच कंपनी अलाइनमेंटचं काम करते, याच लोकांनी ते बदलून घेतलं। 4च्या यादीमध्ये हे सर्वे नंबर नव्हते, 24च्या यादीमध्ये सर्वे नंबर आलेत। याची सुद्धा चौकशी होण्याची आवश्यकता आहे की अलाइनमेंट कसे बदलतात, हीच कंपनी कशी बदलू शकते, ज्याला हे कंत्राट आहे। आणि इथूनच झालेला खरा हा वाद आहे अध्यक्ष महोदय। माझी मागणी एवढीच आहे, ठीक आहे, त्या शेतकऱ्यांना जबरदस्तीनं त्या ठिकाणी मोजणीसाठी गेल्यानंतर त्या महिलेचा पूर्ण व्हिडिओ आलाय की ती म्हणते की मी घरात होते, माझा एवढंच म्हणणं होतं की आम्हाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे किंवा आमची जमीन जी आहे सुपीक ती घेऊ नये। आणि आम्ही घरात असताना मोजणीच्या वेळेस आम्हाला घरातून बाहेर काढून
त्या ठिकाणी धक्काबुक्की झाली असेल, काय झालं असेल, त्या महिलेच्या हाताला काम लागलं. मी असं म्हणत नाही की कुठेही ते महिलेला उद्देश होता, कारण वयस्कर महिला आहे ती, जवळपास 60-70 वर्षांची महिला आहे ती. पण विषय असा येतो की तुमचे कायदे आहेत, तुम्हाला कायद्याचा वापर करून हे सगळं करण्याची आवश्यकता आहे. म्हणून प्रश्न एवढाच येतो आता, अधिक लांबणी करण्यापेक्षा, की ह्या जमिनी घेत असताना अलाइनमेंट बदलणाऱ्या कंपनीवर, अधिकाऱ्यावर ही कारवाई होणार का? पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय. दुसरा प्रश्न असा आहे या संदर्भात की हे जे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना का पाठवलं तिथे, हे सगळे अतिक्रमण ही जी घटना घडली, तर यामागे जिल्हाधिकारीच जबाबदार आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी होणार का? दुसरा प्रश्न अध्यक्ष महोदय. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की या जमिनी बळजबरीनं न घेता त्यांच्याशी वाटाघाटीतून घेणार आहात का? महाराष्ट्र का एकमात्र डबल गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर सोमैया MSPM ग्रुप ऑफ इंस्टीट्यूशंस प्रस्तुत करता है. सोमैया इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग MSPM सोमैया ग्रुप की वजह से अब चंद्रपुर जिले के भद्रावती में BSc नर्सिंग का शिक्षण लेना हुआ आसान. कोर्स डिटेल्स: 4 वर्ष का नर्सिंग कोर्स प्रति वर्ष एकदम किफायती फीस में उपलब्ध. SC ST NT-BJ OBC माइनॉरिटी SBC EBC EWS के लिए स्कॉलरशिप उपलब्ध. लड़कियों के लिए फ्री एजुकेशन. सभी विद्यार्थियों के लिए बस सुविधा और हॉस्टल सुविधा उपलब्ध है. एडमिशन्स के लिए आज ही अप्लाई करें और अपने नर्सिंग करियर की शुरुआत करें. अधिक जानकारी के लिए हमसे संपर्क करें. सोमैया इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग, श्री कृष्णा नगर, सुमथाना तहसील, भद्रावती डिस्ट्रिक्ट, चंद्रपुर.